हॅलो एव्हरीवन. पार्टिशन अलोकेशन स्कीम मध्ये 4 टाइपचे अल्गोरिदम अवेलेबल आहेत. फर्स्ट फिट, बेस्ट फिट, वर्स्ट फिट आणि नेक्स्ट फिट. प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट फिट अल्गोरिदम नुसार एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं हे कव्हर केलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण युझिंग बेस्ट फिट अल्गोरिदम आपल्या जॉब्सना आणि आपल्या प्रोसेसला मेमरीच्या ब्लॉकमध्ये पार्टिशन्स कसे अलोकेट करणार आहोत ते कव्हर करणार आहोत. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याकडे 4 जॉब्स अवेलेबल आहेत. जॉब 1, जॉब 2, जॉब 3 आणि जॉब 4 आणि ब्लॉक साईज गिवन आहे. तर टोटल आपल्याकडे 5 ब्लॉक्स अवेलेबल आहेत आणि ईच अँड एव्हरी ब्लॉकची साईज जी आहे ती डिफरंट आहे. प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण युझिंग फर्स्ट फिट अल्गोरिदम नुसार ब्लॉक 1 पासून ब्लॉक 5 पर्यंत मेमरीमध्ये पार्टिशन्स कसे अलोकेट करायचे हे बघितलं होतं. इन केस ऑफ फर्स्ट फिट अल्गोरिदम जे फर्स्ट पार्टिशन आपल्या जॉबसाठी अवेलेबल आहे ते आपण मेमरीला अलोकेट करत होतो. बट इन केस ऑफ बेस्ट फिट अल्गोरिदम आपल्याला ऑल ब्लॉक्स मध्ये चेक करावं लागतं की असा कोणता ब्लॉक आहे ज्यामध्ये स्मॉलेस्ट फ्री पार्टिशन वेस्ट होते. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा आपल्याकडे जॉबची साईज आहे 90K. मग आपल्याला ह्या 5 ब्लॉक मध्ये सर्च करावं लागेल की अशा कोणत्या ब्लॉक मध्ये आपण आपल्या जॉब 1 ला प्रॉपर स्टोअर करू शकतो आणि प्लस आपली जी मेमरी वेस्ट होणार आहे ती ॲज कम्पेअर टू अदर ब्लॉक कमी वेस्ट होईल. अशाच ब्लॉक मध्ये आपण आपल्या जॉब नंबर 1 ला अलोकेट करणार. सो जॉब नंबर 1 ची साईज आहे 90K. 90K चा जो ब्लॉक आहे तो ब्लॉक नंबर 1 मध्ये ब्लॉक नंबर 1 ची साईज 50K असल्यामुळे तो ब्लॉक नंबर 1 मध्ये फिट होऊ शकत नाही. सो आपण नेक्स्ट ब्लॉक सर्च करणार आहोत, तो आहे ब्लॉक नंबर 2. आता ब्लॉक नंबर 2, ब्लॉक नंबर 3 आणि ब्लॉक नंबर 4 ह्या तिन्ही ब्लॉकची साईज 90K पेक्षा लार्जर आहे. पण ह्यामध्ये आपल्याला चेक करायचंय की अशा कोणत्या ब्लॉकमध्ये आपण ह्या जॉब नंबर 1 ला प्लेस करू शकतो आणि तिथे आपली लेस मेमरी वेस्ट होते. सो 100K minus 90K is equal to 10K. 90K minus 90K is equal to 0K and 200K minus 90K is equal to 110K. सो ह्या तिन्ही ब्लॉक मध्ये सगळ्यात लेस मेमरी वेस्ट होते तो आहे आपला ब्लॉक नंबर 3 आणि ब्लॉक नंबर 5 जो आहे त्याची साईज ऑलरेडी 90K पेक्षा लेस आहे. त्यामुळे आपण ब्लॉक नंबर 1 मध्ये आणि ब्लॉक नंबर 5 मध्ये आपल्या जॉब नंबर 1 ला प्लेस करू शकत नाही. तर आपल्याकडे फक्त 3च ब्लॉकची पॉसिबिलिटी होती. जॉब ब्लॉक नंबर 2, ब्लॉक नंबर 3 आणि ब्लॉक नंबर 4. तर ह्या 3 ब्लॉक मध्ये जिथे आपली मेमरी लेस वेस्ट होते तो आहे आपला ब्लॉक नंबर 3. म्हणून आपण ब्लॉक नंबर 3 मध्ये आपल्या जॉब नंबर 1 ला प्लेस करणार आहोत. सो जॉब नंबर 1 ला ब्लॉक नंबर 3 मध्ये प्लेस केल्यावरती आपल्याकडे जी मेमरी फ्री मेमरी उरणार आहे ती असणार आहे 0K. कारण ब्लॉक नंबर 3 ची साईज होती 90K आणि जॉब नंबर 1 ची पण साईज आहे 90K. त्यामुळे आपल्याकडे इंटरनल फ्रॅगमेंटेशन साठी जी फ्री मेमरी आपण कॅल्क्युलेट करायचो ती इथे रिक्वायर नसणार आहे. ओके, नेक्स्ट आहे आपला जॉब नंबर 2. जॉब नंबर 1 ला आपण अलोकेट केलेला आहे. देन आपण आपल्या जॉब नंबर 2 ला अलोकेट करणार आहोत. तर जॉब नंबर 2 ची साईज आहे 20K. सो 20K च्या ब्लॉकला आपण काय करणार आहोत, आपल्या मेमरीच्या ब्लॉकमध्ये प्लेस करणार आहोत. तर जॉब नंबर 1 ला आपण ब्लॉक नंबर 3 मध्ये अलोकेट केल्यामुळे ब्लॉक नंबर 3 हा ऑलरेडी ऑक्युपाय आहे. सो आपल्याकडे आता फक्त 4च केस अवेलेबल आहेत, 4च ब्लॉक अवेलेबल आहेत. ते आहेत ब्लॉक नंबर 1, ब्लॉक नंबर 2, ब्लॉक नंबर 4 आणि ब्लॉक नंबर 5. तर आता आपल्याला चेक करावं लागेल की ह्या 4 ब्लॉक पैकी अशा कोणत्या ब्लॉकमध्ये लेस मेमरी वेस्ट होते आफ्टर प्लेसिंग युअर जॉब नंबर 2. सो आपण ह्या ब्लॉक नंबर 1, ब्लॉक नंबर 2, ब्लॉक नंबर 4 आणि ब्लॉक नंबर 5 मध्ये जी मेमरी आपण अलोकेट करणार आहोत 20K ची ती अलोकेट केल्यानंतर फ्री पार्टिशन्स किती रिमेनिंग राहतील हे कॅल्क्युलेट केलेलं आहे.
सो ब्लॉक नंबर 1 मध्ये 50K ची स्पेस अवेलेबल आहे. 50K मायनस 20K इज इक्वल टू 30K मेमरी रिमेनिंग राहील. 30K चं पार्टिशन फ्री राहील. ब्लॉक नंबर 2 मध्ये 80K चं पार्टिशन फ्री राहील. ब्लॉक नंबर 4 मध्ये 180K चं पार्टिशन फ्री राहील आणि ब्लॉक नंबर 5 मध्ये 30K चं पार्टिशन फ्री राहील. तर ह्या ऑल ब्लॉक्स मध्ये आपल्याकडे ब्लॉक नंबर 3 तो ऑलरेडी अलोकेट होता आणि ह्या बाकीच्या रिमेनिंग 4 ब्लॉक मध्ये अशा कोणत्या ब्लॉक मध्ये फ्री पार्टिशन लेस राहते ते आहेत फक्त ब्लॉक नंबर 1 आणि ब्लॉक नंबर 5. तर ह्या दोन ब्लॉक मध्ये जो फर्स्ट ब्लॉक आहे तो आहे आपला ब्लॉक नंबर 1. त्यामुळे आपण ब्लॉक नंबर 1 मध्ये आपल्या जॉब नंबर 2 ला प्लेस करणार आहोत. ज्या वेळेला आपण जॉबला मेमरीमध्ये अलोकेट करतो, ब्लॉकमध्ये अलोकेट करतो, ॲट दॅट टाइम बेस्ट फिट अल्गोरिदम मध्ये आपल्याला चेक करावं लागतं की अशा कोणत्या ब्लॉकमध्ये लेस मेमरी वेस्ट होते. आणि जर सपोज असे 2 ब्लॉक आपल्याकडे अवेलेबल असतील ज्यामध्ये सेम मेमरी वेस्ट होते, अशा केसमध्ये जो ब्लॉक फर्स्ट आहे आपल्या मेमरी पार्टिशन्स मध्ये तो ब्लॉक आपण आपल्या बेस्ट फिट अल्गोरिदम नुसार अलोकेट करतो. सो आता यामध्ये बघा ब्लॉक नंबर 1 ची साईज आहे 50K. तर ह्या ब्लॉक नंबर 1 मध्ये आपण आपल्या जॉब नंबर 2 ला प्लेस करणार आहोत आणि जॉब नंबर 2 ची आपली साईज आहे 20K. जॉब नंबर 2 ला प्लेस केल्यानंतर आपल्याकडे जे फ्री पार्टिशन रिमेनिंग राहील ते असणार आहे आपलं 30K चं. सो फ्री पार्टिशन इज इक्वल टू 30K. दिस इज युअर फ्री मेमरी. नेक्स्ट आहे जॉब नंबर 3. जॉब नंबर 3 ची साईज आहे 50K. सो आता आपल्याला चेक करावं लागेल की अशा कोणत्या ब्लॉकमध्ये आपण आपल्या जॉब नंबर 3 ला 50K च्या साईजला प्लेस करू शकतो आणि आपली जी मेमरी आहे ती लेस वेस्ट होईल. तर ह्या 5 ब्लॉकमध्ये ब्लॉक नंबर 1 आणि ब्लॉक नंबर 3 ऑलरेडी आपण ह्या ब्लॉकला नेक्स्ट अदर जॉबसाठी ऑक्युपाय केलेला आहे, अलोकेट केलेला आहे. तर आपल्याकडे आता फक्त 3च केस अवेलेबल आहेत, 3च ब्लॉक आपल्याकडे अवेलेबल आहेत. ते आहेत ब्लॉक नंबर 2, ब्लॉक नंबर 4 आणि ब्लॉक नंबर 5. तर ब्लॉक नंबर 2 ची साईज आहे 100K. त्यामध्ये 50K अलोकेट केल्यानंतर आपल्याकडे जी मेमरी रिमेनिंग राहील, जे फ्री पार्टिशन रिमेनिंग राहील ते असणार आहे 50K. सो सेम ॲज इट इज फॉर ब्लॉक नंबर 4 आणि ब्लॉक नंबर 5 साठी आपण जेवढी मेमरी फ्री राहणार आहे ती कॅल्क्युलेट केली. तर ब्लॉक नंबर 4 मध्ये फ्री मेमरी राहणार आहे 150K आणि ब्लॉक नंबर 5 मध्ये फ्री पार्टिशन्स रिमेनिंग राहणार आहेत 0K. तर ब्लॉक नंबर 2, ब्लॉक नंबर 4 आणि ब्लॉक नंबर 5 ह्या तिन्ही ब्लॉकची फ्री पार्टिशन मेमरी कंपेअर केल्यानंतर ब्लॉक नंबर 5 मध्ये स्मॉल अमाउंट ऑफ वेस्टेज होते. सो आपण आपल्या जॉब नंबर 3 ला ब्लॉक नंबर 5 मध्ये प्लेस करणार आहोत बिकॉज ब्लॉक नंबर 5 मध्ये ओनली 0K वेस्टेज होते, म्हणजे कोणतीही मेमरी आपली वेस्ट जात नाही आहे. त्यामुळे आपण आपल्या ह्या जॉब नंबर 3 ला आपल्या ब्लॉक नंबर 5 मध्ये प्लेस करतोय. सो जॉब नंबर 3 इज इक्वल टू 50K. सो आता आपण आपला जॉब नंबर 1, जॉब नंबर 2 आणि जॉब नंबर 3 हे तिन्ही पण जॉब आपल्या ब्लॉक नंबर 1, ब्लॉक नंबर 3 आणि ब्लॉक नंबर 5 मध्ये अलोकेट केले. आता आपल्याकडे ओनली 1 जॉब रिमेनिंग आहे, तो आहे जॉब नंबर 4. आणि ह्या जॉब नंबर 4 साठी आता आपण चेक करणार आहोत की असा कोणता ब्लॉक आहे ज्यामध्ये आपलं फ्री पार्टिशन, फ्री मेमरी पार्टिशन वेस्ट होते. सो आपल्या जॉब नंबर 4 ची साईज आहे 200K. तर ह्या 200K च्या पार्टिशनला आपल्याला ब्लॉक नंबर 2 आणि ब्लॉक नंबर 4 ह्या 2 ब्लॉक पैकीच आपल्याला चेक करावं लागेल की अशा कोणत्या ब्लॉकमध्ये आपण जॉब नंबर 4 ला अलोकेट करू शकतो. ब्लॉक नंबर 1, ब्लॉक नंबर 3 आणि ब्लॉक नंबर 5 हा अदर जॉबसाठी ऑलरेडी अलोकेटेड आहे.
तर आता आपल्याकडे ओन्ली 2 ब्लॉक रिमेनिंग राहिलेत, ते आहेत ब्लॉक नंबर 2 आणि ब्लॉक नंबर 4. तर ब्लॉक नंबर 2 ची जी साईज आहे ती आहे 100K आणि आपला जॉब नंबर 4 ची साईज आहे 200K. सो 200K ही साईज लार्ज आहे, त्यामुळे ब्लॉक नंबर 2 मध्ये साईज 100K असल्यामुळे आपला जॉब नंबर 4 हा फिट होऊ शकत नाही. आणि ब्लॉक नंबर 4 ची साईज आहे 200K. सो 200K मायनस 200K इक्वल टू 0K. यामध्ये आपली मेमरी पण वेस्ट होत नाही आहे आणि साईज पण सफिशियंट आहे, त्यामुळे आपण आपल्या जॉब नंबर 4 ला ब्लॉक नंबर 4 मध्ये अलोकेट करणार आहोत. सो जॉब नंबर 4 इज इक्वल टू 200K. सो असे आपण ऑल जॉब्स काय केले, आपल्या मेमरीच्या ब्लॉकमध्ये बेस्ट फिट अल्गोरिदमच्या मेथडनुसार आपल्या पार्टिशन्स मध्ये अलोकेट केले आणि जेवढी मेमरी फ्री मेमरी रिमेनिंग आहे ती इथे आपण मेन्शन केलेली आहे. सो नेक्स्ट आता आपल्याला इंटरनल फ्रॅगमेंटेशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सो फॉर कॅल्क्युलेटिंग इंटरनल फ्रॅगमेंटेशन आपण ऑल ब्लॉक्स मध्ये जेवढी मेमरी आपली फ्री आहे ती आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ब्लॉक नंबर 1 ची साईज आहे 50K आणि ह्या ब्लॉक नंबर 1 मध्ये आपण आपल्या जॉब नंबर 2 ला अलोकेट केल्यामुळे जी आपली फ्री मेमरी राहते ती आहे 30K. नेक्स्ट आहे आपला ब्लॉक नंबर 2. तर ब्लॉक नंबर 2 ची साईज होती 100K आणि आपण आपल्या 100K च्या ब्लॉक मध्ये एकाही जॉबला अलोकेट नाही केल्यामुळे कंप्लीट मेमरी आपली फ्री राहते, त्यामुळे ती मेमरी आहे आपली 100K. प्लस ब्लॉक नंबर 3 मध्ये साईज होती 90K आणि ह्या ब्लॉकमध्ये आपण जॉब नंबर 1 ला 90K च्या ब्लॉकला अलोकेट केल्यामुळे आपल्याकडे 0K चं पार्टिशन फ्री राहते. सो 30K प्लस 100K प्लस 0K प्लस नेक्स्ट आहे आपला ब्लॉक नंबर 4 आणि ब्लॉक नंबर 4 ची साईज आहे 200K. 200K मध्ये आपण अगेन 200K जॉब नंबर 4 साठी अलोकेट केल्यामुळे आपल्याकडे मेमरी राहते 0K. प्लस नेक्स्ट आहे आपला ब्लॉक नंबर 5. ब्लॉक नंबर 5 ची साईज होती 50K आणि ह्या 50K च्या ब्लॉकमध्ये जॉब नंबर 3 ला आपण अलोकेट केल्यामुळे जॉब नंबर 3 ची साईज होती 50K. त्यामुळे ह्यामध्ये सुद्धा ब्लॉक नंबर 5 मध्ये सुद्धा 0K चं पार्टिशन रिमेनिंग राहते. सो फॉर कॅल्क्युलेटिंग ऑल दिस फ्री पार्टिशन आपल्याला इंटरनल फ्रॅगमेंटेशनची व्हॅल्यू मिळणार आहे आणि आपल्या इंटरनल फ्रॅगमेंटेशनची व्हॅल्यू आहे 130K. दॅट इज ॲडिशन ऑफ ऑल फ्री मेमरी पार्टिशन्स. सो ह्या बेस्ट फिट अल्गोरिदम मध्ये आपण मेमरीमध्ये आपल्या जॉबला आपल्या ब्लॉकमध्ये कसं अलोकेट करायचं हे आपण पार्टिशन अलोकेशन स्कीम मध्ये ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. थँक्यू.